नमस्कार काव्य शिको मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोगे आपले स्वागत करतो। मित्रांनो, आज एक मराठी कविता ऐकूया। कवितेचे शीर्षक आहे भावनांना ओहोटी लागते। कुठल्याही गोष्टीत खूप खंड पडला, आपले नातेवाईक असतील, जवळचे असतील, माणसं मित्र असतील, त्यांच्याशी संपर्क नसेल, त्यांची गाठीभेटी होत नसतील, तर मग त्यांच्याविषयी वाटणारं प्रेम कुणाही विषयी ते हळूहळू कमी होतं काळाच्या ओघात। इतकंच नाही तर लहान जेव्हा मूल असतं तेव्हा प्रत्येक मिनिटाला त्याला आई हवी असते। काही वर्षांनी शाळेत जाऊ लागतो, आईपासून थोडं काही तास लांब राहावं लागतं, मग त्याला ती सवय होते। म्हणजे काही वेळ आई नसली तरी चालते। शाळेतून आलो पहिला तो आईलाच हाक मारतो, मुलगा कोण मुलगी असेल ते पहिलं आईलाच हाक मारते। पण नंतर हळूहळू ते मूल थोडं थोडं शाळेत कॉलेजमध्ये बाहेर जाऊ लागतं, वय वाढू लागतं, आणखी जवळचे मित्रमैत्रिणी मिळतात, तसं थोडंसं आईजवळ नंतर थोडं दुर्लक्ष होतं। आई नकोय किंवा आईवर प्रेमच राहत नाही असं नाही आहे, पण थोडं दुरावा किंवा थोडंसं प्रेम कमी होतंच। तसंच माणूस सगळं माझं 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 करतो, पण एका मर्यादेपलीकडे गेल्यावर मग त्याला सगळ्याचं स्वार्थ म्हणजे इतका साधावासा वाटत नाही, कारण त्याच्या सगळ्या गरजा संपलेल्या असतात आणि मग पलीकडचे वेध लागले असतात। तसंच जेव्हा कौतुक होतं, काही पारितोषिकं मिळतात, सगळं मिळतं, तेव्हा सुरुवातीला ते खूप हवं असं वाटतं, पण एका मर्यादेपलीकडे नंतर मग त्याचं काही विशेष वाटत नाही। मग त्या भावना नंतर बोथड होतात, रोजचं होतं ते काम। तर असं या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे। आता आपण कविता ऐकूया, भावनांना ओहोटी लागते। आमचे कवींचे जे काही व्हॉट्सअप समूह आहेत, त्या व्हॉट्सअप समोर एक हा विषय होता, म्हणून ही कविता तेव्हा लिहिलेली आहे। भावनांना ओहोटी लागते। बालपणी ती सतत हवी असते, बालपणी ती सतत हवी असते, तिच्याशिवाय जराही करमत नसते। वृद्ध होते ती तेव्हा काही ना खटकते, वृद्ध होते ती तेव्हा काही ना खटकते, आपल्या भावनांना ओहोटी लागते। दुःख अडचणीत सोबत लागते, दुःख अडचणीत सोबत लागते। संकटात ज्यांची मदत होते, सुखाच्या क्षणी त्यांची आठवण नसते, सुखाच्या क्षणी त्यांची आठवण नसते। कृतज्ञतेच्या भावनांना ओहोटी लागते। टीकेने होतो त्रास, टीकेने त्रास होतो, कौतुकाने मन सुखावते, टीकेने त्रास होतो, कौतुकाने मन सुखावते। पारितोषिकाने हौस उर्मी बळ मिळते, पारितोषिकाने हौस उर्मी बळ मिळते। सारेच क्षणिक तकलादू नंतर वाटू लागते, सारेच क्षणिक तकलादू नंतर वाटू लागते, आणि हौस उर्मी या भावनांना ओहोटी लागते। पत्नी मुले संसारात मन लागते, पत्नी मुले संसारात मन लागते। सुरुवातीला त्यांच्या सहवासातही आनंद वाटतो, त्यांच्या सहवासात आनंदी वाटते। जबाबदाऱ्यांची जाणीव असते, जबाबदाऱ्यांची जाणीव असते, पण हळूहळू प्रेम भावनेला ओहोटी लागते, पण हळूहळू प्रेम भावनेला ओहोटी लागते। आणि आता नंतर मी माझे मला करता करता वय वाढते, मी माझे मला करता करता वय वाढते। किती कमावले तरी हात रिते वाईट वाटते, किती कमावले तरी हात रिते वाईट वाटते। मानवी जीवनाचे सार काय हे लक्षात येते, मानवी जीवनाचे सार काय हे लक्षात येते। स्वार्थ संपून लोभी भावनेला ओहोटी लागते, स्वार्थ संपून लोभी भावनेला ओहोटी लागते। धन्यवाद। ही कविता आवडली तर लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रमंडळीशी शेअर करा। ह्या चॅनलवर जवळजवळ 350च्या आसपास कविता आहेत, 330-40 कविता आहेत, वेगवेगळ्या विषयावरच्या आहेत। सण उत्सव व्यक्तिनिहाय आहेत,
राजकारणावरचे आहेत, संत परंपरा, संतांची माहिती देणारे आहेत, नवदुर्गांची माहिती देणारे आहेत, त्या जरूर ऐका वेळ मिळेल तेव्हा. आणि तुमच्या काही सूचना असतील तर नक्की कळवा. आता आपण परत भेटू शिवरात्रीच्या वेळी. एक शंभू महादेवाची काळाचाही काळ ही कविता आहे. धन्यवाद.